स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे आदर्श स्थान आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब उद्या दिनांक 29/11/2025 हिवरखेड येथील नगरपालिकेची जाहीर सभा मध्ये येणार आहे। त्या सभेमध्ये मूर्तिजापूर, वाडशी टाकली, आकोट, हिवरखेड, तेलारा आणि इतर सर्व उमेदवार, नगराध्यक्ष, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि अकोल्याची मोठ्या संख्येने जनसंख्येने 2 वाजता 29 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व उमेदवारांना शुभेच्छा द्यावी व आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची सभेमध्ये उपस्थित राहावी ही सर्व अकोलावासियांना नम्र विनंती। 2 वाजता 29 तारखेला। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। येणाऱ्या 2 तारखेला नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत। त्यांच्या प्रचाराकरिता आमचे नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब या राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री हे 2 तारखेला येणार आहेत। या 29 तारखेला येणार आहे 2 वाजता। तरी त्या दिवशी सर्व परिसरातील, जिल्ह्यातील सर्वांनी या सभेसाठी हजर राहावं। दुसरं माझी विनंती आहे की आमचे जे तेलारा, हिवरखेड, आकोट, मूर्तिजापूर, बार्शी टाकली या 5ही नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। त्याच्यात आमची निशाणी धनुष्यबाण आहे। या धनुष्यबाणावर शिक्का मारून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावं ही विनंती करतो। येत्या 2 तारखेला आपल्या 5ही ठिकाणचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करावे। उद्या दिनांक 29 रोजी हिवरखेडला सन्माननीय आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांची जाहीर सभा दुपारी 2 वाजता होणार आहे। तरी तमाम जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांना, शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की या सभेकरता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांमध्ये जे शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत त्यांना मतदान रूपी आशीर्वाद द्यावे ही विनंती या ठिकाणी करतो।